नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मध्ये आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक दुसऱ्याचा पुढचा भाग. त्याचे नाव आहे धड्याचे पूर्णांक संख्येचा गुणाकार व भागाकार. तर चला सुरू करूयात. ह्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत ते. हा धडा सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण वाचून घेऊ. त्या म्हणजे कशा? -1 गुणिले -1 दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धनच असतो. आता दुसरा -1 गुणिले 1. तर -1 गुणिले 1 जर लिहायचं असेल तर आपल्याला माहिती आहे गुणाकार म्हणजेच काय? ह्या -1 चा गुणाकार व्यस्तच म्हणजेच काय? एकाला -1 ने भागणेच. कारण -1 चा जर गुणाकार व्यस्त घेतला तर तो काय असतो? -1च, पण तो अंशाबरोबर गुणला जातो म्हणून. तिसरी सूचना म्हणजे एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर म्हणजे काय? शून्य सोडून कुठलीही पूर्णांक संख्येने जर भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावा. म्हणजेच काय? आपण पूर्णांक संख्या घेतली त्याला दुसऱ्या पूर्णांक संख्येने परंतु ती शून्य असली नाही पाहिजे. जर आपण त्याचा भागाकार केला तर आपल्याला काहीतरी भाग मिळेलच, परंतु लक्षात ठेवा भागाकार झाल्यानंतर छेदात नेहमी पूर्णांक संख्या असावा, परंतु त्याच्या समोर ऋण संख्या लिहायची नाही, ती नेहमी अंशासमोर लिहायची. उदाहरणार्थ 7 पूर्णांक किंवा 7/-2 अशी जर संख्या असेल तर ही ऋणाची जी चिन्ह आहे ते नेहमी अंशाबरोबर लिहा. आता आपल्याकडे आहे -11/-3. तर काय करायचंय? तर मी तुम्हाला आधीच सांगितले होते, ह्या दोघांचेही वजाचे चिन्ह आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. म्हणजेच काय? 11 गुणिले -1 हे उत्तर -11च येते आणि 3 गुणिले -1 हे उत्तर -3च येते. म्हणून आपण त्या दोघांच्या वजाबाकी चिन्ह बाजूला केले. आता -1 भागिले -1 किंवा -1/-1 हे दोघे एकमेकांना कॅन्सल करतात किंवा एकमेकांचा भाग एकच जातो, म्हणून उरते काय? 11/3. तर ह्या सूचनांची आपण काळजी घेऊन येणाऱ्या पुढच्या पाठाची सुरुवात करूया. आता पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचा नियम. दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार हा धनसंख्याच येतो. दोन ऋण पूर्णांकाच्या संख्यांचा भागाकार आपण जर केला तर आपल्याला काय येते? धनसंख्याच. एखादी धन पूर्णांक व एखादी ऋण पूर्णांक जर असेल तर आपल्याला नेहमी उत्तर ऋण संख्यामध्येच येते. आता पूर्णांक संख्येचा नियमानुसार भागाकार करून बघूया. आपण काही उदाहरणं सोडूया म्हणजे तुम्हाला कळेल हे नियम कसे वापरले जातात. तर पहिले, धन पूर्णांकाला जर ऋण पूर्णांकाने भागणे. आपल्याला पहिल्या भागात काय दिले आहे? आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात. तर आपल्याला एक उदाहरण असं आहे, धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने जर भागले तर म्हणजेच काय? आपल्याला धनसंख्या आहे अंशात 7 आणि छेदात -2. तर आपण पहिले काम करू, ही -2 ची ही जी वजेचे साइन आहे की हे ऋणाचे साइन आहे किंवा चिन्ह आहे ते बाजूला करू. म्हणजे आपलं उत्तर काय भेटेल? 7 गुणिले 1 आणि -1 गुणिले 2. आता एक काम करू, 7 आणि 2 ला आपण वेगळे लिहूया आणि 1 आणि -1 ला वेगळे लिहूया. म्हणजे आपलं उत्तर आहे 7 गुणिले 1/-1 गुणिले 1/2. आता 1/-1 म्हणजेच काय? याचा गुणाकार व्यस्त काय येणार? तर -1. तर आपण पाहू शकता 7/1 गुणिले -1/1 गुणिले 1/2, कारण 1/-1 चा गुणाकार व्यस्त असतो -1/1. आपण इथे पाहू शकता आपण या 7/1 ला 7/1 का लिहिले? कारण आपण यापुढे सर्व अंशाचा आणि सर्व छेदांचा वेगळा गुणाकार करणार आहोत. तर आपलं उत्तर भेटेल -7/2. आता पाहूयात ऋण पूर्णांक संख्येला समजा आपण ऋण पूर्णांकाने जर भागले तर काय मिळेल किंवा ते कसे सोडवायचे ते पाहू. तर आपण एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे दोन्ही संख्या ऋण आहेत, तर पहिल्यांदा दोघांचे ऋण चिन्ह आपण बाजूला घेऊया, जेणेकरून ते दोघे एकमेकांना आपण वेगळे सोडवू शकतो आणि 13/2 आपण वेगळे लिहा. म्हणजे आपण काय लिहिले? 13 गुणिले, आता हा 1 -1/-1 आहे, तर आपण -1चा जर आपण गुणाकार व्यस्त जर घेतला तर आपल्याला काय भेटेल? -1/1 आणि उरलेला हा जो छेदात 2 आहे तो आपण लिहिला 1/2. आता यापुढे काम करू, हा 13 आणि हा 2, तर आपण 13/2 आपण वेगळे लिहिले आणि -1 गुणिले -1 आपल्याला भेटते 1, कारण आपण याआधी नियम पाहिले होते, जर दोन संख्यांचा गुणाकार असेल त्या दोन्ही संख्या जर ऋण असतील तर आपल्याला उत्तर हे धनच येते. मग उरलं काय? ह्या संख्यांचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 1 आला 1च. तर आपलं 1 गुणिले 13/2 चं उत्तर येतं 13/2. तर आज आपण या भागात काय शिकलो? तर वेगवेगळे नियम पाहिले, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा ते.
कारण ह्याच नियमांचा वापर करून आपण येणारा पुढचा सराव संच आपण सोडणार आहोत. तर पुढच्या सराव संचापर्यंत, तर येणारा पुढचा सराव संच आपण पुढच्या भागात सोडूया. धन्यवाद.